नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू केलेल्या बेस ॲग्रिकल्चरच्या हॉर्टिकल्चर या डिसिप्लिनमधील हे दुसरं लेक्चर आहे। या कोर्सचं टायटल असेल फंडामेंटल्स ऑफ हॉर्टिकल्चर। दिस इज द फर्स्ट कोर्स ऑफ हॉर्टिकल्चर फॉर बेस ॲग्रिकल्चर। कोर्स नंबर इज हॉर्ट 111, क्रेडिट इज 1 + 1 = 2। या ठिकाणी आपण पाहू शकताय की या ठिकाणी डाव्या साईडला पहिल्यांदाच दिलेले आहेत स्पाइसेस, कॉन्डिमेंट्स, त्याच्या खाली गार्डनिंगचे प्रकार आहे हा एक। त्यानंतर मध्यभागी तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी व्हेजिटेबल्स दिलेले आहेत। हे इन्स्ट्रुमेंट गार्डनमध्ये वॉटरिंगसाठी वापरलं जातं, हे तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल। चला तर मित्रांनो, हे लेक्चर सुरू करूया। या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत हॉर्टिकल्चर, इट्स डेफिनेशन अँड ब्रांचेस, इम्पॉर्टन्स अँड स्कोप। या ठिकाणी पहा, हॉर्टिकल्चरची डेफिनेशन किंवा हॉर्टीबद्दल आपण पहिल्यांदा माहिती पाहणार आहोत। हियर द टर्म हॉर्टिकल्चर इज डिराइव्ड फ्रॉम 2 लॅटिन वर्ड्स। हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, ऑब्जेक्टिव्हसाठी येऊ शकतं। हॉर्टस मीनिंग गार्डन ऑर इनक्लोजर अँड कल्चर मीनिंग कल्टिवेशन। ह्या दोन ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही कायम लक्षात ठेवायच्या। सो हॉर्टिकल्चर लिटरली मीन्स गार्डन कल्चर ऑर कल्चर ऑफ गार्डन क्रॉप्स। ही थोडक्यात माहिती आहे हॉर्टिकल्चरची। त्यानंतर आपण पाहूया हॉर्टिकल्चरची डेफिनेशन काय असेल। हॉर्टिकल्चर इज द स्टडी ऑफ कल्टिवेशन ऑफ फ्रूट्स। आता तुम्ही एक एक शब्द लक्षात ठेवायचा, एक एक कन्सेप्ट। Horticulture is the study of cultivation of fruits, vegetables, flower, nursery production, ornamental, medicinal plants, aromatic spices with post-harvest technology and mushroom production। ही एवढे मोठ्या प्रकारची या ठिकाणी डेफिनेशन आहे। तुम्ही सर्व कन्सेप्ट जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला ही डेफिनेशन लिहिण्यासाठी काहीही अडचण होणार नाही। पण दुसरी एक डेफिनेशन या ठिकाणी पाहूया। Horticulture deals with cultivation of fruits, vegetables, ornamental plants and nursery production। पण जर का हॉर्टिकल्चर डेफिनेशन जर क्वेश्चनमध्ये आली तर उत्तर लिहिण्यासाठी तुम्ही पहिली डेफिनेशन चूज करा असं मला वाटतं। त्यानंतर आपण पाहूया ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर। हॉर्टिकल्चरच्या ब्रांचेस कोणकोणते आहेत। द फॉलोइंग आर द ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर। फर्स्ट इज द पोमोलॉजी। Pomology refers to cultivation of fruit crops, example mango, sapota, गावा, ग्रेप, बनाना। म्हणजे जे फळ असतील, फळ पिकांबद्दल जी ब्रांच अभ्यास करेल त्या ब्रांचला आपण म्हणतो पोमोलॉजी। त्यानंतर आहे ती ओलरिकल्चर। इट रेफर्स टू कल्टिवेशन ऑफ व्हेजिटेबल्स। हॉर्टिकल्चरची जी ब्रांच व्हेजिटेबल्सच्या कल्टिवेशनचा स्टडी करेल त्याला आपण ओलरिकल्चर असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल ब्रिंजल, ओकरा, टोमॅटो, पंपकिन एक्सेट्रा। त्यानंतर तिसरी ब्रांच आहे फ्लोरिकल्चर। याच्या नावामधूनच आपल्याला समजून येतं की इट रेफर्स टू कल्टिवेशन ऑफ फ्लावर क्रॉप्स। ही जी ब्रांच आहे ती फुल पिकांबद्दल अभ्यास करणारी असेल। फॉर एक्झाम्पल रोज, जास्मिन, कार्नेशन, ॲस्टर, मारीगोल्ड, डहलिया, झेनिया, कॉस्मॉस, हिबिस्कस, बाल्सम, नेरियम, पॉइनेसेटिया, हॉलीहॉक, जर्बेरा अँड गिलेरॅडिया एक्सेट्रा। त्यानंतर चौथीची ब्रांच असेल ती आर्बोरिकल्चर, ज्यामध्ये अशा प्लांटचा अभ्यास केला जातो की जे प्लांट आपण शेड, ॲव्हेन्यू अँड ऑर्नामेंटल पर्पजसाठी वापरतो। अशा ट्रीज किंवा प्लांट्सचा या आर्बोरिकल्चरमध्ये समावेश होईल। फॉर एक्झाम्पल पॉरेल्थिया, स्पॅथोडिया, कॅसिया, गुलमोहर। या ठिकाणी आपण कॅसिया आणि गुलमोहर अनेक ठिकाणी पाहतो, ते येतात जे आर्बोरिकल्चर। त्यानंतर तुम्हाला सर्वांना लक्षात आलं पाहिजे, गुलमोहर तुम्ही कुठेही बघितलं तर तुम्हाला समजलं पाहिजे की ही आर्बोरिकल्चर हॉर्टिकल्चरच्या ब्रांचमध्ये येतं। त्यानंतर आहे पाचवी ब्रांच प्लांटेशन क्रॉप्स। It refers to cultivation of crops like coconut, areca nut, rubber, coffee, tea। म्हणजे
ही ब्रांच आहे हॉर्टिकल्चरची की ज्यामध्ये कोकोनट, अरेकानट, रबर, कॉफी, टीचा समावेश होतो. म्हणजेच हे जे क्रॉप्स आहेत ते आपण इकॉनॉमिक कारणासाठी वापरतो किंवा लावतो. त्या ब्रांचला म्हणतात प्लांटेशन क्रॉप्स. त्यानंतर 6वी ब्रांच आहे स्पायसेस क्रॉप्स. इट रेफर्स टू कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स लाईक कार्डामोम, पिपर, नटमग. म्हणजे मसाल्याचे जे पदार्थ आहेत त्यासाठी जी ब्रांच असेल त्याला आपण म्हणतो स्पायसेस क्रॉप्स. त्यानंतर 7 नंबरचे असतील ते बघा, कॉन्डिमेंट्स आर दोज प्लांट्स द प्रोडक्ट्स ऑफ द विच आर मेड यूज फॉर फूड ॲडजक्ट्स टू ॲड टेस्ट ओनली. म्हणजे कॉन्डिमेंट्स आपण कशासाठी वापरेल की आपल्या अन्नपदार्थांना टेस्ट येण्यासाठी. फॉर एक्झाम्पल टर्मरिक, जिंजर, रेड चिलीज, अनियन, गार्लिक एक्सेट्रा. त्यानंतर जी ब्रांच आहे मेडिसिनल क्रॉप्स. इट डील्स विथ कल्टिवेशन ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक क्रॉप्स. एक्झाम्पल पेरिविंकल, ओपियम, मेंथी, सिंकोना, डायोस्कोरिया, याम, बेल्डोना, सेना, सर्पगंधा, अश्वगंधा, तुलसी. या सर्व जे प्लांट्स येतील ते मेडिसिनल क्रॉपच्या अंडर येतील. त्यानंतर 9वी ब्रांच आहे ॲरोमॅटिक क्रॉप्स. इट डील्स विथ कल्टिवेशन ऑफ ॲरोमॅटिक क्रॉप्स. फॉर एक्झाम्पल लेमन ग्रास, याला गवती चहा सुद्धा म्हणतात, सिट्रोनेला, पाल्मरोजा, विटिवेर, जेर्नियम, डाविनम, लव्हेंडर एक्सेट्रा. जे ॲरोमॅटिकसाठी वापरले जातात त्या क्रॉपला म्हणतात ॲरोमॅटिक क्रॉप्स, म्हणजे सुगंध येण्यासाठी. त्यानंतर 10वी जी ब्रांच आहे पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी. इट डील्स विथ पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग, स्टोरेज, प्रोसेसिंग, व्हॅल्यू ॲडिशन अँड मार्केटिंग एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल हॉर्टिकल्चर क्रॉप्स. की पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे काय आहे, काढणी पश्चात जे तंत्रज्ञान आहे. आपण एखादं क्रॉप काढल्यानंतर त्याचे ग्रेडिंग करणे, पॅकेजिंग, स्टोरेज, त्याच्यावरती प्रोसेसन करणे आणि त्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करणे आणि मार्केटिंगसाठी ते पाठवणे. या ज्या ब्रांचला म्हणतात की पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी. त्यानंतर 11वी ब्रांच असेल ती लँडस्केप गार्डनिंग. इट डील्स विथ प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन ऑफ ऑर्नामेंटल गार्डन्स, पार्क्स, लँडस्केप गार्डन्स. जे तुम्ही सिटीमध्ये गार्डन्स पाहता तो लँडस्केप गार्डनिंगचा एक पार्ट आहे. किंवा अनेक ऑफिसेसच्या तुम्ही बाजूला गार्डन्स पाहिले असतील, तोही लँडस्केप गार्डनिंगचा पार्ट आहे. इट डील्स विथ प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन ऑफ ऑर्नामेंटल गार्डन्स. त्यानंतर 12वी ब्रांच आहे प्लांट प्रोपॅगेशन. इट डील्स विथ प्रोपॅगेशन ऑफ प्लांट्स. या ब्रांचमध्ये प्लांटचे प्रोपॅगेशनबद्दल सर्व माहिती असते आणि त्याचा स्टडी केला जातो. त्यानंतर ब्रांच नंबर 13 नर्सरी अँड सीड प्रोडक्शन. इट डील्स विथ द प्रोडक्शन ऑफ सीड्स अँड प्लांटिंग मटेरियल फॉर हॉर्टिकल्चरल क्रॉप्स ऑन कमर्शियल बेसिस. यामध्ये नर्सरीचं प्रोडक्शन आणि हॉर्टिकल्चरल क्रॉप्सचं पुढे विकण्यासाठी जे प्रोडक्शन केलं जातं याचा स्टडी या ब्रांचमध्ये केला जातो. त्यानंतर आपण पाहणार आहोत इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चरचा इम्पॉर्टन्स काय आहे आणि त्याचा यूज काय होणार आहे आपल्या डेली लाईफमध्ये. तर सर्वात पहिला आपण पाहूया इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चर, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. फर्स्ट, हॉर्टिकल्चरल क्रॉप्स इस्पेशली फ्रूट्स, व्हेजिटेबल्स अँड प्लांटेशन क्रॉप्स आर मोर अँड प्रोलिफिक इल्डर्स. म्हणजे या ठिकाणी पहा, जे हॉर्टिकल्चरचे फळं, पालेभाज्या, जे प्लांटेशन क्रॉप आहेत ते जास्त आपल्याला उत्पादन देण्यासाठी, जास्त आपल्याला आर्थिक उत्पन्न देण्यासाठी, ते आपल्याला जास्त आर्थिक उत्पन्न देतात. त्यानंतर पहा स्पायसेस, मेडिसिनल, ॲरोमॅटिक, फ्लोरिकल्चरल क्रॉप्स आर हाय व्हॅल्यू क्रॉप्स. दीज क्रॉप्स फिच मोर प्राइस इन मार्केट. त्यानंतर जे मसाल्याचे पदार्थ आहेत किंवा फुलझाडं आहेत त्यांना मार्केटमध्ये खूप व्हॅल्यू आहे आणि त्यांना जास्त प्राइस मिळते ॲज कम्पेअर फूड क्रॉप्स. दीज क्रॉप्स यील्ड मोर पर युनिट एरिया अँड
आर ग्रोन विथ द डिफरंट ऑब्जेक्टिव्स ऑन डिफरंट फील्ड. म्हणजे हे क्रॉप्स असतील ते पर एरियाजमध्ये जास्त यील्ड देतात आणि ते वेगवेगळ्या फील्डमध्ये आपल्याला उत्पन्न देऊ शकतात. हॉर्टिकल्चरल क्रॉप्स आर युजफुल फॉर इम्प्रूव्हिंग इकॉनॉमिक, हेल्थ अँड न्यूट्रिशनल स्टेटस ऑफ फार्मर. जे फळ पिकं आहेत ते एखाद्या शेतकऱ्याची आर्थिक, त्याचे आरोग्य आणि त्याचे जे न्यूट्रिशनल आहे ते स्टेटस वाढवू शकतात. त्यानंतर इम्पॉर्टन्स आहे एम्प्लॉयमेंट. दीज क्रॉप्स आर लेबर इन्सेंटिव्ह. म्हणजे आपल्याला माहितीच आहे की जे फळ पीक आहेत त्यासाठी आपल्याला लेबरची आवश्यकता असते, कामगारांची आवश्यकता असते. त्या ठिकाणी अनेक बेरोजगारांना एम्प्लॉयमेंट देऊ शकतात. त्यानंतर आहे हॉर्टिकल्चरल क्रॉप्स आर डेलिकेट अँड टेंडर इन नेचर, हेन्स दे रिक्वायर almost care at each stage of production which increases requirement of man days. म्हणजेच हॉर्टिकल्चर जर क्रॉप आहेत त्यांना रोजच्या रोज केअर करावी लागते, त्यांना इन्स्पेक्शनची गरज असते. त्यासाठी जास्तीत जास्त माणसांची किंवा जास्तीत जास्त लेबरची किंवा एम्प्लॉयर्सची गरज असते. त्यानंतर पहा इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चर इन इंडस्ट्रीज काय आहे. या ठिकाणी हॉर्टिकल्चरल प्लांट्स सप्लाय रॉ मटेरियल टू द इंडस्ट्री डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. जे आपले फूड क्रॉप्स आहेत किंवा फळं आहेत ते रॉ मटेरियल सप्लाय करतात इंडस्ट्रीसाठी, डायरेक्टली करतात किंवा इनडायरेक्टली करतात. त्यानंतर अ व्हास्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट इज ऑब्झर्वड इन एरिया ग्रोईंग हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. म्हणजे ज्या ठिकाणी हॉर्टिकल्चरल क्रॉप्स असतील त्या ठिकाणी इंडस्ट्रीचा डेव्हलपमेंट होत आहे असं आपल्याला आढळून आलं आहे. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोसेस्ड फ्रूट प्रोडक्ट्स, एडिबल्स, कॉस्मेटिक्स, मेडिसिन्स हॅज शोन इन इम्प्रूव्हमेंट इन रिसेंट इन इयर इंडिया. म्हणजे हॉर्टिकल्चरचं इंडस्ट्रीमध्ये इतकं महत्त्व आहे की आपलं भारतामध्ये खाण्यायोग्य पदार्थ, कॉस्मेटिक्स आणि मेडिसिन यांचं मॅन्युफॅक्चरिंगचे युनिट वाढलेले आहेत बिकॉज आपलं हॉर्टिकल्चर किंवा रॉ मटेरियलची या ठिकाणी आपल्याला उपलब्धता असल्यामुळे. इम्पॉर्टन्स इन रिलिजियस अँड सॅक्रेड व्हॅल्यू. आता तुम्हाला माहितीच आहे रिलिजियस म्हणजे एखाद्या समारंभामध्ये किंवा देवाच्या कार्यक्रमासाठी हॉर्टिकल्चरचा यूज कसा होतो. द हॉर्टिकल्चरल प्लांट्स हॅव रिलिजियस व्हॅल्यू टू देअर लीव्स, फ्लावर्स, फ्रूट्स, रूट्स एक्सेट्रा अँड आर यूज्ड इन मेनी रिलिजियस फंक्शन्स. मराठी जे सण असतात त्यामध्ये लीव्स, फ्लावर्स अँड फ्रूट्स आणि रूट्स हे देखील वापरले जातात देवाच्या पूजेमध्ये. लीव्स पहा, आंब्याचे तोरण केलं जातं, फ्लावर्सचे जे हार आहेत ते केले जातात, फ्रूट्ससुद्धा अडकवले जातात. अशा प्रकारे अनेक फंक्शन्समध्ये हॉर्टिकल्चरच्या प्लांट्स पार्ट्सचा यूज केला जातो. त्यानंतर पहा इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चर इन फूड अँड न्यूट्रिशन. फूड्स आर ॲज अ सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, फायबर, विटॅमिन अँड मिनरल्स. सम हॉर्टिकल्चर क्रॉप्स हॅव हाय फूड व्हॅल्यू. तर जे फूड क्रॉप्स आहेत किंवा फूड आहेत ते कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, विटॅमिन्स आणि मिनरल्स यांचं स्रोत असतात. म्हणजे जे हॉर्टिकल्चर क्रॉप्स आहेत त्यांची फूड व्हॅल्यू ही अधिक असते. त्यानंतर पहा दीज ॲक्ट ॲज अल्टरनेटिव्ह फॉर द कन्व्हेन्शनल फूड. म्हणजे जे फ्रूट्स आहेत ते आपलं कन्व्हेन्शनल जे रेग्युलर फूड आहे त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून सुद्धा ॲक्ट करतात. फर्दर प्रोसेस्ड प्रोडक्ट ऑफ दिस क्रॉप्स शो हाय न्यूट्रिशनल व्हॅल्यू. म्हणजे त्यानंतर जे प्रोसेस केलेले जे फ्रूटवरती प्रोसेस केल्यानंतर जे प्रोडक्ट तयार होतात त्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू जास्त असते. नाउ नेक्स्ट, कन्झम्पशन ऑफ ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स हेल्प इन मेंटेनिंग हेल्थ, विगर अँड रेजिस्टन्स टू ह्युमन बॉडी.
योग्य अमाऊंटमधील फ्रूट्स आणि व्हेजिटेबल जर कन्झम्पशन केले तर हेल्थसाठी मदत होते. त्यानंतर फॉर सेल्फ स्टडी, हा जो सेक्शन आहे ते तुमच्यासाठी सेल्फ स्टडीसाठी राखून ठेवलेला आहे. फ्रूट प्रोडक्शनमध्ये 2 नंबर आहे, ब्राझील हा 1 नंबर आहे. इंडिया रँक्स सेकंड इन व्हेजिटेबल प्रोडक्शन आफ्टर चायना, चायना 1 नंबर आहे, इंडिया 2 नंबर आहे व्हेजिटेबल प्रोडक्शनमध्ये. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा सेल्फ स्टडीसाठी दिलेलं आहे. विटॅमिन एचे सोर्स काय आहे, बीचे सोर्स काय आहे, सी, अशा प्रकारे न्यूट्रिशनल जे आयटम्स आहेत त्या सर्वांचे सोर्स या ठिकाणी दिलेले आहेत. हे सर्व तुम्ही वाचून काढायचे आहेत. नेक्स्ट इज द स्कोप ऑफ हॉर्टिकल्चर. या ठिकाणी पहा स्कोप ऑफ हॉर्टिकल्चर तुम्ही कशा प्रकारे आन्सर लिहू शकता त्याचा पहिला टाईप या ठिकाणी मी दिलेला आहे. टू एक्सप्लॉइट ग्रेट व्हेरिएबिलिटी ऑफ ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन. आपल्याला ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन्स पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी एक्सप्लॉइट करता येतात, म्हणजे त्याची आकलन किंवा चाचणी करता येते. टू मीट द नीड फॉर फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फ्लावर्स, स्पाइसेस, बेवरेजेस इन रिलेशन टू द पॉप्युलेशन ग्रोथ बेस्ड ऑन मिनिमम न्यूट्रिशनल अँड अदर नीड्स. हॉर्टिकल्चरमधील जे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्याला प्रोव्हाइड होतात जास्त पॉप्युलेशनसाठी. टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ द प्रोसेसिंग इंडस्ट्री, प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी जे रॉ मटेरियल आहे ते हॉर्टिकल्चर प्रोव्हाइड करतं, हा त्याचा स्कोप आहे. नाव फोर्थ, टू सबस्टिट्यूट इम्पोर्ट अँड इन्क्रीज एक्सपोर्ट. जर का हॉर्टिकल्चरचं जे प्रोडक्शन आहे ते वाढलं तर इम्पोर्टला आळा बसणार आहे, सबस्टिट्यूट, आणि आपलं एक्सपोर्ट आहे ते वाढणार आहे, म्हणजेच इकॉनॉमिक ग्रोथ यातून होणार आहे. टू इम्प्रूव्ह द इकॉनॉमिक कंडिशन्स ऑफ फार्मर्स अँड टू एंगेज मोर लेबरर्स टू अवॉइड द प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट. या ठिकाणी पहा हॉर्टिकल्चरमुळे एखाद्या शेतकऱ्याची इकॉनॉमिक कंडिशन ही इम्प्रूव्ह होणार आहे आणि एखाद्या बेरोजगाराला एम्प्लॉयमेंट मिळणार आहे. नाव नेक्स्ट, टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा हॉर्टिकल्चर मदत करतं. नाव नेक्स्ट, इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ फ्रूट्स टू मीट द डिमांड. एवढ्या मोठ्या जनतेला जे फ्रूटची जी डिमांड आहे ती पूर्ण करण्यासाठी हॉर्टिकल्चरला स्कोप आहे. नाव नेक्स्ट, स्कोप टू इन्क्रीज ट्रान्सपोर्ट अँड मार्केट फॅसिलिटीज ॲज हॉर्टिकल्चरल प्रोड्यूस इज द कन्झ्युम्ड फ्रेश. ट्रान्सपोर्ट आणि मार्केट फॅसिलिटीजला या ठिकाणी स्कोप का असणार आहे, कारण लोकांना जे फळ आहेत ते फ्रेश असतानाच त्यांना कन्झ्युम करण्याचे असते. नाव नेक्स्ट, कोल्ड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन इंडस्ट्रीज. जर एखाद्या ठिकाणी हॉर्टिकल्चरचं प्रोडक्शन किंवा हॉर्टिकल्चरचे जे प्लांट्स आहेत ते जर मोठ्या प्रमाणात किंवा खूप मोठ्या एरियावर जर असतील तर त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज आणि प्रिझर्वेशन इंडस्ट्रीजला स्कोप आहे. नाव नेक्स्ट, लोन फॅसिलिटीज. गव्हर्नमेंट ऑफर्स मेनी काइंड्स ऑफ सबसिडीज टू फार्मर्स. त्यामुळं जे फार्मर आहेत ते आपलं हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट करण्यासाठी पुढे येतील. नाव नेक्स्ट, स्कोप फॉर नर्सरी प्लांट्स. नर्सरी प्लांटसाठी स्कोप का असणार आहे, कारण हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांना नर्सरी प्लांटची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे नर्सरी डेव्हलपमेंट होण्यासाठी या ठिकाणी स्कोप असणार आहे. या ठिकाणी आन्सर टाईप 2 सुद्धा दिलेला आहे, म्हणजे तुम्ही या आन्सरच्या टाईपमधील ते पहिल्या क्रमांकाचं आन्सरसुद्धा लिहू शकता किंवा हे आन्सर टाईप 2 सुद्धा लिहू शकता. जर क्वेश्चन राईट द स्कोप ऑफ हॉर्टिकल्चर असा आला तर. हिअर स्कोप फॉर हॉर्टिकल्चर, एरियाज इन हॉर्टिकल्चर हॅव्हिंग स्कोप फॉर फ्युचर प्रॉस्पेक्टा. फर्स्ट, हायटेक हॉर्टिकल्चर. टेक्नॉलॉजी फॉर इन्सेंटिव्ह प्रोडक्शन सिस्टीम इन्क्लुडिंग इथनिक अँड एक्झॉटिक क्रॉप. म्हणजे हायटेक हॉर्टिकल्चरचा यूज करून आपण इथनिक आणि एक्झॉटिक क्रॉपसुद्धा लावू शकतो. नाव नेक्स्ट, मायक्रो इरिगेशन फॉर सेव्हिंग वॉटर अँड गिविंग इनफ वॉटर देअर बाय ब्रिंगिंग मोर एरिया अंडर कल्टिवेशन.
मायक्रो इरिगेशनचा यूज करून आपण वॉटर सेव्ह करू शकतो आणि तेच वॉटर जास्त एरियासाठी आपण कल्टिवेशनसाठी वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन. थर्ड, यूज ऑफ प्लास्टिक फॉर कल्टिवेशन प्रॅक्टिसेस, पॉलीहाऊस, मल्चिंग अँड पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग. म्हणजेच आपण कल्टिवेशनसाठी पॉलीहाऊसचा यूज करू शकतो आणि मल्चिंगचा यूज करू शकतो. आणि पोस्ट हार्वेस्ट काढणी पश्चात जे हँडलिंग आहे त्यामध्ये प्लास्टिकचा वापर करून आपण पॅकेजिंग करू शकतो. नाउ नेक्स्ट, प्रोटेक्टेड कल्टिवेशन फॉर प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅल्यू क्रॉप्स अंडर कंट्रोल्ड कंडिशन. म्हणजे प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहिलंच असेल की जे मोठे मोठे पॉलीहाऊस असतील किंवा ग्रीन हाऊस असतील त्यामध्ये कंट्रोल्ड कंडिशनमध्ये हाय व्हॅल्यू क्रॉप ग्रो करायचे. नाउ नेक्स्ट, प्रेसिजन फार्मिंग. एम्फॅसिस ऑन मॅक्झिमम प्रेसिजन इन प्रोडक्शन, मिनिमायझिंग वेस्टेज ऑफ इनपुट अँड रिसोर्सेस. म्हणजे अगदी इनपुट आणि रिसोर्सेस आहेत ते आपल्याला गरजेपुरतेच वापरायचे आणि त्याचं वेस्टेज कमी करायचं. तर नेक्स्ट असेल 6 नंबरचं हाय डेन्सिटी प्लांटिंग. हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजे एखाद्या पीस ऑफ लँडवरती जास्त यील्ड काढण्यासाठी जे क्रॉप्स आहेत त्याचं प्लांटिंग जास्त करायचं. म्हणजे जर का एखाद्या फील्डमध्ये हे जर स्पेसिंग असेल ऑप्टिमम स्पेसिंग, फॉर एक्झाम्पल मँगो क्रॉपसाठी जर 5 मीटर जर स्पेसिंग असेल 2 क्रॉपमधील, तर ते कमी करून त्यामध्ये जास्त प्लांट्स आपण प्लांटेशन करायचे. नाउ नेक्स्ट, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, यूज ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक रिसोर्सेस, enabling better availability of nutrients in the soil. म्हणजे INMचा यूज करून ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक रिसोर्सेस आपण सॉइलमध्ये अवेलेबल करू शकतो. नाउ नेक्स्ट, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, यूज ऑफ डिफरंट मेथड्स ऑफ पेस्ट कंट्रोल कॉम्बिनेशन सो ॲज टू मिनिमाइज यूज ऑफ केमिकल्स. म्हणजे आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचा यूज करून आपल्या प्लांटसाठी किंवा आपल्या फार्मिंगसाठी धोका कमी होऊ शकतो. नाउ नेक्स्ट, मेकॅनायझेशन, रिड्यूस ॲग्रिकल्चर लेबर, फास्ट फील्ड ऑपरेशन्स, इझी हँडलिंग यूज एरिया. मीन्स स्कोप कशासाठी आहे? मेकॅनायझेशनसाठी स्कोप आहे. कशासाठी? जे आपले लेबर आहेत, लेबर कमी करण्यासाठी, ऑपरेशन्स फास्ट होण्यासाठी आणि इझी हँडलिंग ह्यूज एरिया. आपल्याला सहजरित्या जास्त जर एरिया असेल तर तो आपल्याला हँडल करता येईल इझिली. नाउ नेक्स्ट, ऑर्गॅनिक फार्मिंग, इन्क्रीजिंग डिमांड फॉर सेफ अँड नॅचरल फूड, प्रोव्हाइडिंग नॅचरल इनपुट्स. जे ग्राहक आहेत त्यांची आत्ताची जी गरज आहे ती सेफ अँड नॅचरल फूड ही जर प्रोव्हाइड होत असेल तर ऑर्गॅनिक फार्मिंगला खूप स्कोप असेल. नाउ नेक्स्ट इज द कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. इकॉनॉमिक liberalization process leads to efficient changes in marketing strategies for agriculture produce. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय पहा, आर्थिक सूट दिल्यामुळे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आणि ॲग्रिकल्चर प्रोड्युसेसमध्ये चांगले इफिशियंट चेंजेस झालेले आहेत. त्यामुळं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला या ठिकाणी हॉर्टिकल्चरमध्ये स्कोप आहे. नाउ नेक्स्ट इज द एक्सपोर्ट इम्पोर्ट ट्रेड म्हणजे निर्यात आयात. यामध्ये पहा, शोविंग कंटिन्युअस ग्रोथ इन एक्सपोर्ट ऑफ हॉर्टिकल्चरल प्रोड्यूस अँड इम्पोर्ट ऑफ सर्टन कमोडिटीज, बेटर ॲश्युअर्ड मार्केट फॉर ॲग्री हॉर्टिकल्चरल प्रोड्युसेस. म्हणजे भारतामध्ये पहा कंटिन्युअस ग्रोथ आपण पाहू शकतोय की एक्सपोर्टमध्ये आहे आणि अशा कमोडिटीज आपण इम्पोर्ट करतोय की ज्यासाठी बेटर मार्केट अवेलेबल आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर क्वेश्चन आला डिफाईन हॉर्टिकल्चर अँड राईट द स्कोप ऑफ हॉर्टिकल्चर, तर तुम्ही मी या ठिकाणी दोन्ही प्रकार दिलेले आहेत. आन्सर टाईप 1 तुम्ही हे देखील आन्सर लिहू शकता किंवा या ठिकाणी मी आन्सर टाईप 2 दिलेला आहे, हे सुद्धा तुम्ही आन्सर त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. जे बेटर वाटेल ते तुम्ही लिहा. क्वेश्चनच्या वेटेजनुसार आन्सर लिहा. पेपरमध्ये क्वेश्चन असाही येऊ शकतो, राईट द इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चर
जर तुम्हाला हा क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आला तर तुम्ही हे जे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, एम्प्लॉयमेंट हे जे पॉईंट आहेत ते अगदी तुम्हाला शॉर्टमध्ये लिहायचं आहे. त्यामध्ये तुम्ही 1-2 वाक्य लिहू शकता. जर तुम्ही एकच तुम्हाला क्वेश्चन जर चांगला येत असेल तर तुम्ही त्यावरतीच फोकस करून लिहित बसाल आणि दुसऱ्या क्वेश्चनसाठी नंतर वेळ उपलब्ध राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो हा उपक्रम चालू केलेला आहे त्याचा फायदा BS ॲग्री तसेच त्याच्या तत्सम ज्या बाकीच्या ज्या पदव्या आहेत त्या विद्यार्थ्यांनाही व्हावा हा आमचा उद्देश आहे. आपल्या क्लासमधील मित्रमैत्रिणींना आपल्या या लेक्चरची माहिती द्या जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. याशिवाय आम्ही सर्व लेक्चरच्या PDF नोट्स देखील देणार आहे. सर्वांनी या जे व्हिडिओज येतात त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करत जा. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या PDF नोट्स मिळतील जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यास सोपे जाईल. चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आता मी तुमची रजा घेतो. आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तुमच्या काही शंका किंवा सजेशन असतील तर नक्की कमेंटमध्ये लिहा. थँक्यू फॉर वॉचिंग.